सगळ्यांना नमस्कार, मी प्रिया आणि आज आपण बघणार आहोत एक अतिशय हेल्दी, प्रोटीनयुक्त आणि चविष्ट डोसा। हा डोसा आपण अख्खे हरभरे आणि मूग डाळ वापरून तयार करणार आहोत। नाश्ता, डब्बा किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। हे डोसा तयार करण्यासाठी इथे आपण एक लहान ग्लास अख्खे हरभरे आणि एक लहान ग्लासपर्यंत मूग डाळ स्वच्छ धुवून घेतला आहे। त्यानंतर त्यात भरपूर पाणी घालून रात्रभर किंवा 8 ते 10 तासापर्यंत भिजवत ठेवून द्यायचं आहे। तर इथे मी मूग डाळ आणि चणे हे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवली होती। दुसऱ्या दिवशी सकाळी यामधील पूर्ण पाणी हे बाहेर काढून घ्यायचं आहे। तर याच लहान ग्लासभर अख्खे हरभरे आणि तितकीच मूग डाळ हे मोजून घेतलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले चणे आणि मूग डाळ घालायचा आहे। सोबतच यामध्ये 1 ग्लासपर्यंत रवा, अर्धी वाटी किंवा अर्धी ग्लासने यामध्ये दही घालणार आहोत। 2 ते 3 हिरवी मिरची आणि 1 इंचपर्यंत आले टाकायचं आहे। आता गरजेनुसार यामध्ये पाणी घालून मिक्सरमधून थोडंसं जाडसर हे वाटून घ्यायचं आहे। मिक्सरमधून वाटून घेतल्यानंतर एका भांड्यात काढून घ्यायचं आहे। परत त्याच मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणीसुद्धा या भांड्यात टाकायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला इतकं जाडसर हे वाटून घ्यायचं आहे। आता या पिठाला एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। या पिठाला फर्मेंट करण्याची गरज नाही। 15 मिनिटांनंतर आपण डायरेक्ट डोसे हे तयार करून घेऊ शकतो। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। परत एकदा पिठाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आणि यानंतर यावरती झाकण लावून 15 मिनिटांसाठी हे बाजूला ठेवून देणार आहोत। त्यामुळे रवा छान फुगेल आणि डोसा अधिक चविष्ट बनून तयार होणार। 15 मिनिटांनंतर यावरील झाकण हे काढून घ्यायचं आहे। तर इथे आपण बघू शकतो रवा हे छान असं भिजला गेला आहे आणि बॅटर हे इथे आपल्याला थोडंसं घट्टसर वाटत आहे। त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी घालून बॅटरची कन्सिस्टन्सी इथे आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर गरजेनुसार यामध्ये पाणी घालून पिठाची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे ठेवायची आहे, म्हणजे डोसा छान पसरतो आणि कुरकुरीत बनून तयार होतो। तर डोस्यासाठी पीठ हे बनून तयार झालेलं आहे। आता आपण डोसे बनवण्यास सुरुवात करूया। आता गॅसवरती डोसा पॅन ठेवायचा आहे। तवा मध्यम आचेवर चांगलं गरम करून घ्यायचा आहे। तवा गरम झाल्यावर त्यावर थोडंसं तेल लावून टिश्यू पेपरने पुसून घेऊ। तवा इथे मध्यम गरम आहे। आता गॅसची आच कमी करा। 1 चमचा बॅटर तव्यावरती टाकायचा आहे आणि हलक्या हाताने गोलाकार पसरवून घ्यायचा आहे। डोसा हे तव्यावरती पसरवून घेतल्यानंतर गॅसची आच मध्यम करा। डोसाचा हे वरील भाग सुकल्यानंतर यावरती बारीक चिरलेला कांदा, किसलेला गाजर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचा आहे। सोबतच या डोस्यावरती 1 चमचा तेल किंवा तूप सोडायचं आहे। आता मध्यम आचेवर डोसा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर मध्यम आचेवरच डोसा हे भाजून घ्यायचा आहे। डोसा हे छान असं भाजून घेतल्यानंतर तव्यावरून काढून घ्यायचा आहे। तर याच पद्धतीने उरलेले डोसा देखील तयार करून घेणार आहोत। तर इथे दुसरा डोसा हे पसरवून घेताना तवा जर खूप गरम झाला असेल तर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि कापडने पुसून घ्यायचं आहे आणि परत तव्याला मध्यम गरम करून घ्यायचा आहे आणि दुसरा डोसा पसरवून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे सगळे डोसे एक एक करत तयार करून घ्यायचा आहे। तर हे बघा आपला हेल्दी, प्रोटीनयुक्त अख्खे हरभरे आणि मूग डाळपासून डोसा इथे बनून तयार झाला आहे। हा डोसा नारळाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणीसोबत सर्व करायचा आहे। जर तुम्हाला आजची ही हेल्दी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।